हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आय नॉट कांचन. तर तुम्हाला हे दिसत असेल की कांचन कुठे चालली बाबा आता. तर तुम्हाला सांगायचं राहिलं की पुण्याला मला जायचं आहे उद्या संध्याकाळी. बुकिंग वगैरे झाली आहे. आणि कशासाठी चालले पुण्याला, तर माझा थोडं काम आहे थोडं, म्हणून मी पुण्याला चालले. आणि तरी मी साधारणतः घरी खूप दिवस होते आणि आता जावंसं नाही वाटत आहे मला पुण्याला परत. बट काय करणार, काम असतं त्याच्यामुळे आपल्याला जावंच लागतं. आणि माझा इंटरव्ह्यू आहे पुण्याला, त्याच्यासाठी मी चालले. आणि मला त्याच्यासाठी मी बॅग पॅक केली आहे. आणि खूप दिवसाचं मला असं होतं की मला बॅग घ्यायची होती, की माझ्याकडे ट्रॅव्हलिंग एक ट्रॉली बॅगच नव्हती. म्हटलं आपण घेऊ. आणि मग त्याच्यासाठी मी ही ट्रॉली बॅग घेतली आहे. ही सफारीचीच आहे ट्रॉली बॅग. आणि ही आम्हाला पडली आहे 2600मध्ये पडली आहे. आणि ऑनलाईन होते. बट मला अर्जंट जायचं होतं, त्याच्यामुळं मी म्हणजे इथूनच घेतली आहे आमच्या चिखलीमधून. तर म्हटलं आता आपण पॅकिंग करतो आहे, तर पॅकिंगला सुरुवात करावं. आणि माझी थोडीशी 2-4 दिवसापासून तब्येतही ठीक नव्हती. जरा आता मागे पुढे चालू होतं 2-4 दिवसापासून. पण म्हटलं आता खूप लेट होतं आहे, तर आता फायनली आपण बॅग पॅक करून ठेवूया. आणि थोडंसं मला बेटर फील होतं आहे आता. तर म्हटलं आपण निघूया आणि बॅग पॅक करूया. तर चला. खूप सारे ड्रेस आता पॅकिंग करायची आहे बस. थंडीचे दिवस फायनली जॅकेट काढलं पाहिजे. स्वेटर. एक सूट आहे ना. फायनली आम्ही बस स्टँडवर आलो आहे चिखलीच्या. आणि पप्पा मला सोडायला आले होते. आम्ही बस 8:15ला येणार होती. आणि म्हणून त्याचंच आम्ही वाट बघत होतो बसची. त्यानंतर रात्रीची वेळ होती म्हटल्यावर सर्व लाईट्स बंद केले बसचे आणि सर्व मस्त झोपले होते. आणि मलाही झोप येत होती, म्हणून थोड्या वेळ मीही झोपले. तसं झोप येत नाही बसमध्ये, बट थोड्या वेळ झोपले मी. कधी झोप लागली कळलंच नाही. आणि डायरेक्ट गाडी थांबली जेवणासाठी 12-1च्या सुमारास. धनश्री हॉटेल होतं हे. मला काही भूक नव्हती आणि मी सहसा जेवतच नाही प्रवासामध्ये. मला काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, पण मी जेवतच नाही, बाहेरचं खातच नाही जास्त प्रवासामध्ये तरी. तर थोड्या वेळ थांबलो आम्ही आणि मस्त मी तिथे झोप, बघा माझा अवतार कसा झाला होता झोपेत. आणि सकाळी 5-6च्या दरम्यान मी पोचले पुण्यात. आणि कॅब केली आणि म्हटलं कॅब रूमपर्यंत केली आणि चला म्हटलं आता फ्रेश दिसते मी मस्त. म्हटलं आता घरी जाऊन मस्त आहे. खूप भूक लागली होती पण मला, तर घरी जाऊन बनवायचं आहे काहीतरी, बघू आता. 5-6च्या दरम्यान फूड स्टॉल्स लागले होते, म्हणजे नाश्त्याचे. सकाळी पोहे, उपमा. पुण्याला खूप सारे ऑप्शन्स आहे नाश्त्याचे, पुण्या उपमा म्हणून, बट मला नाही आवडत. आणि मग मला पायनॅपल दिसलं आणि मग घेतलं. म्हटलं आपण बनवेपर्यंत भूक सहन होत नव्हती, म्हणून आपण पायनॅपल खाऊ म्हटलं सकाळी. आणि मस्त मग पायनॅपल चिरला आणि खाल्लं. पायनॅपल कोणाकोणाला आवडतं, मला खूप पायनॅपल आवडतो. आणि मग म्हटलं आपण काय बनवायचं, तर मग शेवटी सिम्पल रेसिपी दिसली मला. भरीत वांगे होते, मग मस्त वांग्याचं भरीत केलं फास्ट. भाकरी केली आणि मस्त जेवले मी. आणि थकले होते म्हणून डायरेक्ट झोपले मी. 15 डेज नंतर व्लॉग येतो आहे. थोडं पर्सनल प्रॉब्लेम होता माझ्याकडे, जे माझे क्लोज फ्रेंड्स आहेत त्यांना माहिती आहे. पण मी आता कंटिन्यू व्लॉग करणार आहे, तर मला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल.